लेवीय प्रकरण 1. होमार्पणे. परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यातला अर्पावा. गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. यज्ञ पशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल. त्याने परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर सभोवती टाकावे. मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावी. आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे, डोके व चरबी ही रचावी. त्याची अंतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. शेरडा मेंढरातले होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याने त्याचे कापून तुकडे करावे आणि त्याचे डोके व चरबी ह्यासहित सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर रचावे. त्याची अंतडी व पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. परमेश्वराप्रीत्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करावयाचे असल्यास खोले किंवा पारव्याची पिल्ले त्याने अर्पावी. याजकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगाळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावी. पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत. मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा. हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.